आता सेंट्रलायझेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. केंद्रीकरण. सेंट्रलायझेशन हा शब्द सेंट्रलाइज या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. सेंट्रलायझेशन म्हणजे सर्व काम, नियंत्रण किंवा अधिकार एका केंद्रात एकत्र आणण्याची प्रक्रिया. यामुळे निर्णय घेणे सोपे होते आणि सर्व गोष्टी एकाच ठिकाणावरून नियंत्रित केल्या जातात. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग कंट्रोल इनटू वन सेंट्रल प्लेस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: The centralization of power was criticized because it reduced the role of local authorities. स्थानिक संस्थांची भूमिका कमी झाल्यामुळे सत्तेच्या केंद्रीकरणावर टीका झाली. इथे सेंट्रलायझेशन म्हणजे सत्ता एका ठिकाणी जमा झाली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ सेंट्रलायझेशन: ए. इंटिग्रेशन, बी. कन्सॉलिडेशन, सी. डिसेंट्रलायझेशन, डी. कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.